कधी फोडायची हो. हे बघा आमचे गोविंदा दोन दोन. वेलकम बॅक गाईज. मी जितेश मांजरेकर तुमचं स्वागत करतो माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला हा ब्लॉग असणार आहे श्रीकृष्ण जयंतीनिमित्त आणि दहीहंडीवर. तर तुम्ही बघू शकता की आमच्या घरी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त कृष्णांना पाळण्यात बसवलं जाणार आहे. पुढची प्रोसिजर मी तुम्हाला पुढे दाखवतो पूर्ण तयारी झाल्यावर. गाईज बघू शकता तुम्ही आमची बहीण कशी सजवत आहे आणि आमचे पप्पा बघा कसे उघडे राहिलेले आहेत. कपडे घालायची आम्हाला सवय नाही. हे बघा मयूर सुतार आणि हे आमचे भाऊजी बघा. ब्लॉग होता तो आपला इकडेच थांबूया आणि उद्या दहीहंडी हाच ब्लॉग उद्या कंटिन्यू होणार आहे दहीहंडी निमित्ताने. गुड मॉर्निंग गाईज. आज दहीहंडीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आपण बघूया आजच्या दिवसात तर तुम्हाला काय काय दाखवायला भेटतं इथे. चला गाईज बघू शकता आमचे नवा सह्याद्री गोविंदा पथकात जाणारी दोन गोविंदा आमचे. हा एक आमची पूर्ण प्रयत्न असेल आमचा की नंतर पूर्ण दहीहंडीचा उत्सव आम्ही दाखवू. हॅलो गाईज बघू शकता आमचे गोविंदा अजून झोपलेले आहेत. अरे हंडी कधी फोडायची हो हो शेट. हंडी कधी फोडायची आपण. चला. तर बघा 10:30 वाजलेले आहेत तरी आमचे गोविंदा काय उठत नाही आहेत. चला लवकर. तर गाईज तुम्ही बघू शकता ही नवा सह्याद्री ग्रुपची पहिली हंडी फोडण्यात येणार आहे. तर गाईज ही दुसरी हंडी जिला सलामी दिली आहे नवा सह्याद्री या ग्रुपने. अतिशय छान प्रकारे सलामी दिलेली आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता आता आमचे गोविंदा चालले आहेत 2 टाकीजवळ सलामी द्यायला. तर गाईज तुम्ही बघू शकता हे आहेत 2 टाकीजवळ उमेश नगर इथे की यांनी आमच्या नवा सह्याद्री गोविंदा पथकाने इथेही 6 थर लावून छान प्रकारे अशी सलामी दिलेली आहे.
तर गाईज तुम्ही बघू शकता ही स्टेशनजवळील मथुरा अंडी आहे. इकडे आमच्या नवसह्याद्री ग्रुपने 7 थर लावून मस्त सलामी दिली, तर त्यांना ही अंडी फोडायचा मान भेटलेला आहे. तर ते लोक 6 थर लावून ही अंडी अतिशय छान प्रकारे फोडतात. हाय गाईज, तर आपला आजचा ब्लॉग हा इथपर्यंतच होता. तर नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल, त्याच्यापेक्षा अतिशय अजून छान असेल. आमचा फुल प्रयत्न असेल की आम्ही तुम्हाला अजून चांगला ब्लॉग दाखवू शकतो. तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आत्तापर्यंत आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.